परंतु काही धर्म असे जगामध्ये की त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही. वास्तविक पाहता सगळ्यात जुना धर्म आपला आहे. मुस्लिम समाजाची एखादी माता माऊली असेल ना, तिचं अंग तुम्हाला थोडं सुद्धा उघड दिसणार नाही. खरं आहे की नाही? चुकीचं बोलतो की नाही? आपल्या पोरींना आपण कशी बी सणावाराला तर आपले चिपरे कपडे घालतो, अंगाचं प्रदर्शन करतो. आपण आपला धर्म सोडत चाललो. पूर्वी अंगभर कपडे घालायचे. आता जेवढे कपडे कमी तेवढी फॅशनेबल समजलं जातं, त्याला सुशिक्षित समजलं जातं. शिष्टाचाराची व्याख्याच बदलली. कशाला शिष्टाचार म्हणत ते कळत नाही. पूर्वी दारू विकणाऱ्याला किंमत होती का? पूर्वी दारू विकणाऱ्याशी कोणी संबंध करत नव्हतं. आता दारू पिणाऱ्यालाही किंमत आली, दारू विकणाऱ्याला तर जास्तच आली. कसा काळ बदलला बघाल तुम्ही. हे कलियुग आहे महाराज. या कलियुगामध्ये धर्माने आचरण करणाऱ्या माणसाला त्रासच होणार आहे. तुम्ही सप्ताह करताना बघा, तुम्हाला आता कमिटीला विचारा तुम्ही किती त्रास आहे. या कमिटीतल्या लोकांना तर शेवट असं होतं का कधी एकदा सप्ताह संपतो, कधी बाबाला एकदा धक्का देऊन बाहेर काढून देतो गावाच्या. तुम्हाला नाही समजत ते. तुम्ही कसं तुम्ही आनंद घेता, पण जे आयोजन करता लोक त्यांना विचारा, सोपं आहे का हे? तुम्ही काय पैसे देऊन मोकळे होऊन जाता. आमच्या डोळ्याला दिसत नाही का? आम्ही पाहतो महाराज कोण किती राबतंय, किती राबतंय. मी सकाळी सकाळी उठून चक्कर मारून गेलो होतो तसं अंधारातच तिकडं सकाळी. आज कोणीतरी चटाईवर झाडात होतं इथं कोणतरी माऊली, तिथूनच पाहिलं. धन्य आहे त्या माऊलीचं महाराज, तिने सेवा केली. तिला देव कळाला महाराज, तिला धर्म कळाला, तिला कथा कळाली. तिला कोणी पैसे देणारे का हे झाडायचं? सकाळी आमचे बाबा काकडा करते, मंदिर झाडून काढतात, पुसून काढतात, सगळ्या देवाचे निरंजन देव इथं पण सगळं स्वच्छ करतात सगळं. अरे ही सेवा आहे खरी. ही सेवा करणं सोपं नाही मला. कमिटीतल्या लोकांना कधी कथा ऐकायला मिळत नाही, काय नाही. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त तेवढंच राहतं की आता यज्ञ करायचा बाबा, त्याची यादी करावं लागेल, त्याचं सामान आणावं लागेल. संध्याकाळी बाबाने सांगितलं भिंत चालवायची. आता ती भिंतीचं मोठं टेन्शन आहे त्यांना. त्यांना वाटतं आता विटान सिमेंट आणून भिंतच बांधायला लावतं. पण बाबा सोपं नाहीये. मला काय सांगायचं, विनोद सोपं नाही. चांगली गोष्ट तुम्ही जगामध्ये करायला निघाल ना, तर ते तुम्हाला जग सहजासहजी करू देत. हा तुम्ही तमाशा आणावं गावामध्ये, बघा तुम्ही, बापरे 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 असे कार्यकर्ते तयार. ऑर्केस्ट्रा आणा बरं तुम्ही गावामध्ये, किती का कार्यकर्ते. हे आमचं रामधूनवालं मंडळ सकाळी सकाळी बिचारे ते आपले रामधून करतात. त्या रामधून मध्ये ते जे भजनं गाता महाराज, ते अभंग गातात. एका तरी अभंगावर आपलं ध्यान आहे का? ज्याच्या दारा पडून जातं त्याला विचारा बरं, तुझ्या दारा पडून जेव्हा रामधून गेली तेव्हा कोणता अभंग चालू होता? विचारा बरं, सांगाल बाबा. काही घेणं नाही लोकांना, नुसतं चाललंय चाललंय चाललंय. शेजाऱ्याने पाय धुतले, त्यांनी पूजलं म्हणून त्यांनी शेजारीने पूजला, बाकी काय. असं नका करू माय बापो. आपला धर्म फार मोठा आहे. आपल्या संतांचे शब्द ही रामधूनवाली तुमच्या दारात येऊन ते संतांचे शब्द पेरून जातात. काय करता? ती रामधूनचे शब्द, ते अभंगाचे शब्द तुमच्या घरात जातात महाराज. ते देवाची पालखी, माझ्या श्रीरामाची पालखी तुमच्या दारात येऊन थांबते. देव दारात येऊन उभा राहतो महाराज. कळत काही? देव आपल्या दारामध्ये येतो महाराज. तुकोबरायांनी पाठीमध्ये देव घेतला. पाठीमध्ये देव घ्या कोणी, 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 देव घ्या
स्वतःवर ध्यान द्यायचं ना. तोडणी ही तोडणी उतरणी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणी. पुसणी शब्द कळतो का? पुसणी म्हणजे फडक्याने पुसून नाही, पुसणी म्हणजे विचारतात. आमच्याकडे जुन्या बाया अजून म्हणतात एकादशी कधी पुसून घ्या. पुसून घ्या म्हणजे हा विचारून घ्या. पुसून घ्या म्हणजे विचारून घ्या. तुमच्याकडे विदर्भामध्ये थोडे शब्द काही कठीण आहे ना. मी रात्री चना भिजवायला सांगितलं, सकाळी ती चवडी भिजवलेली दिसली मला. हरभरे हरभरे तुमच्याकडे हरभरेच म्हणता ना? काय म्हणता? चना म्हणता. बरं, काही गोष्टी समजतच नाही, मग मी सांगतच नाही. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणी. देव घ्यावं मी पाठीत देवाला घेतलं आणि सगळ्यांना तुकाराम महाराज म्हणतात सगळ्या जगाला. पण देव न लगे, देव न लगे. लोक नाही बोलले हो. लोक म्हणले देव नको बाप्पा. आम्हाला देव नकोय महाराज, पण देवापासून आम्हाला पाहिजे. आम्हाला देव नाही पाहिजे, देवाकडून पाहिजे. आम्हाला माल पाहिजे, आम्हाला बाकी काही घेणं नाही हो. आम्हाला जे लागतं ना ते पाहिजे देवाकडनं, आम्हाला बाकीचं काही घेणं नाही. मुळात आम्हाला देव कळत नाही. देव कळत नाही म्हणून तर संत आले. संतांनी आम्हाला देव दाखवला. संतांनी आम्हाला देवाकडे जाण्याचा रस्ता सांगितला. मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संत ते. तेनेची पंथे चालू जाता न पडी गुंता कुठे काही. वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी. या कीर्तनामध्ये कथेमध्ये वैकुंठीचा देव येतो. त्याला कसा आणायचा ही रीत आम्हाला संतांनी शिकवली. म्हणून संतांचं चरित्र हे मोठं दिव्य आहे. माझ्या दिव्यता आहे संतांच्या चरित्रामध्ये. संतांचं चरित्र मांगलिक आहे. संतांचं चरित्र श्रवण केल्याने काय होतं महाराज? संतांचं चरित्र श्रवण केल्याने आपल्या डोळ्यामध्ये अंजन टाकलं जातं महाराज. अंजन, अंजन माहिती डोळ्यात आपण लावतो ना, डोळ्यामध्ये अंजनच म्हणतात त्याला. काजळ, काजळ काय म्हणतात त्याला? जैसे डोळा अंजन भेटे तई वेळी दृष्टीशी फाटा फुटे. डोळ्यामध्ये अंजन टाकलं का दृष्टीला फाटा फुटतो. फाटा फुटतो म्हणजे दृष्टी अजून प्रखर होते मला, चांगली होते दृष्टी. म्हणून संत काय करतात? संतांकडे जे अंजन आहे ना, त्या अंजनाचं नाव आहे कृपांजन. काय नाव आहे त्या अंजनाचं? कृपांजन. तुम्ही असं म्हणाल महाराज हे कृपांजन नेमकं कोणत्या मेडिकल मध्ये भेटतं हो? तेवढा पत्ता आम्हाला द्या. त्या अंजनाचं नाव आहे त्याचं, त्या कागदावर त्या अंजनाच्या बाटलीवर शिक्का आहे कृष्णांजन. कृपांजन नाही, मी चुकून बोललो, कृष्णांजन. काय नाव आहे त्याचं? अंजनाचं ब्रँडच येतं. लिहून घ्या रामदेव. इथं गडचिरोलीला वगैरे कुठे मिळालं तर आहे की नाही? मेडिकल मध्ये जायचं, त्याला म्हणायचं बा आम्हाला अंजन दे, पण कोणतं दे? कृष्णांजन दे. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमिर दुःख कोंदले फिटले भ्रांतीचे पडळ. भ्रांतीचं पडळ जाण्यासाठी कृष्णांजन नावाचं अंजन संत आपल्या डोळ्यामध्ये टाकतात.
या अंजनाने काय होतं महाराज, आम्हाला देव दिसायला लागतो. अर्जुनाला कुठं दिसला अगोदर? कृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, तर ते विश्वरूप दाखवत असताना कुठं दिसलं महाराज अर्जुनाला रूप? नाही. मग ते अंजन टाकावं लागलं देवाला, हे की नाही? आम्ही दोन पद्धतीने सांगतो. हल्लीच्या पिढीला सगळं समजत नाही लवकर, मग हल्लीच्या पिढीला त्यांच्या भाषेत सांगावं लागत. चौधरी साहेब, नवीन जी पिढी ना त्यांना हे जुनं सांगितलं लवकर पटत नाही. मग अर्जुनाला अंजन टाकलं डोळ्यात म्हणण्यापेक्षा अर्जुनाला चष्मा दिला महाराज. कोणता चष्मा दिला? 3Dचा चष्मा दिला. आता अलीकडे असे सिनेमे निघाले महाराज, असा चित्रपट निघालेला आहे की तो चित्रपट चष्मा घातल्याशिवाय दिसत. तुम्हाला माहिती आहे का? आहे असे चित्रपट निघाले, तो चष्मा घातल्याशिवाय तो चित्रपट दिसतच नाही. तुम्ही मध्ये गेले चष्मा जर काढला ना तर तुम्हाला काहीच दिसायचं नाही, चित्रच दिसायचं नाही. आता हे चित्रपटाचा शोध सुद्धा आमच्या माऊलींनीच लावलाय महाराज. ज्ञानेश्वरी मध्ये त्याचं वर्णन केलंय त्यांनी. मग तो 3D नावाचा जो चष्मा आहे ना, तो चष्मा दिला की तो चित्रपट दिसतो. तसा अर्जुनाला देवाचं रूप दिसे ना, मग अर्जुनाला तो 3Dचा चष्मा दिला आणि मग अर्जुनाला ते भगवान परमात्म्याचं विराट असं स्वरूप दिसलं. दिव्य माल्याम्बरम देवम दिव्य गंधानुलेपनम सर्व आश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम. गीतेमध्ये वर्णन केलं बघा. काय चाललं होतं आपलं? काही ज्या विधी आहेत महाराज, जे आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जी गेलेली माणसं आहेत ना, यांची आठवण आपल्याला काढावं लागतं. दरवर्षी त्यांच्या नावाने आपल्याला ते करावं लागतं. काहींना मुक्ती मिळते, काहींना मिळत नाही. मग ज्यांना मुक्ती मिळालीच नाही ना, ते पुढच्या पिढीला त्रास देतात. म्हणून आजही आम्ही पितरांच्या बाबतीमध्ये त्यांचं संस्मरण करणं किंवा पुण्यस्मरण करणं ही आपल्या धर्मामध्ये ही परंपरा आहे. जिवंत माणसाचा आम्ही सन्मान करतो, नवल नाही, गेलेल्या व्यक्तीचा सुद्धा आम्ही काय करतो? सन्मान करतो, आदर करतो महाराज. त्यांना वंदन करतो, त्यांची पूजा करतो, त्यांची अर्चना करतो. तवती पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती कुळाचे. ज्यावेळेस पितर संतुष्ट होतात ना, त्यावेळेस त्या पुढच्या पिढीला ते काय करतात? आशीर्वाद देत असतात. आणि या करता आपल्या संस्कृतीमध्ये श्राद्ध कर्माची परंपरा आहे, पितृपक्षाची परंपरा आहे. ज्ञानोबरायांनी नुसतं मस्तकावर रेड्याचा हात ठेवला आणि रेडा काय बोलू लागला? प्रणवाचं रुचा बोलू लागला, वेदाच्या रुचा बोलू लागला, प्रणवाक्षर ओंकार बोलू लागला. रेड्याच्या मुखामधून श्रुतीची वचनं यायला लागली. ओम पूर्णमदः पूर्णइदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहि. सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वजण सुखी राहा.